बाजारातील प्रेम. गावाचं नाव होतं सोनवाडी. दर सोमवारी गावात मोठा बाजार भरायचा. आसपासच्या 10-12 गावातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या बाजारात यायचे. बाजार म्हणजे फक्त खरेदी विक्रीचं ठिकाण नव्हतं, तर गावकऱ्यांच्या भेटीगाठी, गप्पा आणि आनंदाचं केंद्र होतं. त्या गावात रोहन नावाचा एक तरुण शेतकरी राहत होता. वडिलांच्या निधनानंतर त्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. मेहनती, प्रामाणिक आणि शांत स्वभावाचा रोहन दर आठवड्याला बाजारात भाजी विकायला जायचा. एके सोमवारी तो नेहमीप्रमाणे टोमॅटो, मिरची आणि वांगे घेऊन बाजारात आला. सकाळची वेळ होती. बाजारात गर्दी वाढू लागली होती. त्याचवेळी त्याची नजर एका मुलीकडे गेली. ती मुलगी फुलांचं दुकान लावत होती. तिचं नाव होतं सायली. सायली जवळच्या गावातील होती. ती आपल्या आईसोबत गजरे, मोगऱ्याची फुलं आणि गुलाब विकायची. तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य पाहून रोहन काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. दिवसभरात अनेकदा त्याची आणि सायलीची नजरानजर झाली, पण दोघांनीही एकमेकांशी बोलण्याचं धाडस केलं नाही. पुढच्या सोमवारी पुन्हा बाजार भरला. रोहन मनोमन सायलीला पाहण्याची वाट पाहत होता. ती आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. यावेळी त्याने धाडस केलं. तुमच्याकडे गुलाब कितीला आहेत? त्याने विचारलं. सायली हसली. घ्यायचे आहेत का खरंच, की फक्त विचारताय? रोहन थोडा गोंधळला. घ्यायचे आहेत. मग 10 रुपये एक. रोहनने एक गुलाब घेतला आणि आपल्या भाजीच्या टोपलीत ठेवला. त्या दिवसापासून त्यांची ओळख सुरू झाली. आठवड्यानंतर आठवडा दोघी बाजारात भेटू लागले. सुरुवातीला साध्या गप्पा व्हायच्या. नंतर एकमेकांची आवडी निवडी, घरची परिस्थिती, स्वप्न याबद्दल बोलणं सुरू झालं. सायलीला शिक्षिका व्हायचं होतं, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. रोहनचंही एक स्वप्न होतं. त्याला आधुनिक शेती करून आपल्या गावाचं नाव मोठं करायचं होतं. दोघांच्याही स्वप्नांमध्ये संघर्ष होता. कदाचित म्हणूनच ते एकमेकांना समजू लागले. हळूहळू बाजारातील त्या भेटी त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनल्या. एक दिवस मुसळधार पाऊस सुरू झाला. बाजार अर्धवट बंद झाला. अनेक व्यापारी घरी निघून गेले. सायली आणि तिची आई अडकून पडल्या. रोहनने त्यांना आपल्या ट्रॅक्टरमध्ये बसवलं आणि त्यांच्या गावापर्यंत सोडलं. त्या प्रवासात रोहन आणि सायली आणखी जवळ आले. काही महिन्यांनी रोहनला जाणवलं की तो सायलीवर मनापासून प्रेम करू लागला आहे. पण त्याला भीती वाटत होती. सायली ही त्याच्यावर प्रेम करते का? एका सोमवारी त्याने ठरवलं की आज सर्व सांगायचं. बाजार संपत आला होता. सूर्य मावळत होता. रोहनने धाडस करून सायलीला विचारलं. सायली, मला काही सांगायचं आहे. बोला. मी तुझ्यावर प्रेम करतो. सायली काही क्षण शांत राहिली. रोहनचं हृदय जोरात धडधडू लागलं. मग ती हळूच हसली. मला वाटलं तुम्ही हे कधीच सांगणार नाही. रोहनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. म्हणजे? मलाही तुमच्यावर प्रेम आहे. त्या क्षणी बाजारातील गोंगाटही दोघांना ऐकू येत नव्हता. पण प्रेमाचा प्रवास इतका सोपा नव्हता. सायलीच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांना आपल्या मुलीचं लग्न श्रीमंत घरात करायचं होतं. त्यांनी सायलीसाठी दुसरं स्थळ पाहायला सुरुवात केली. सायलीने विरोध केला, पण घरात तिचं कोणी ऐकायला तयार नव्हतं. रोहनलाही ही बातमी समजली. त्याने ठरवलं की हार मानायची नाही. तो सायलीच्या घरी गेला. तिच्या वडिलांसमोर उभा राहून म्हणाला, मी श्रीमंत नसेन, पण तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखी ठेवण्याची जबाबदारी घेऊ शकतो. सायलीचे वडील रागावले. तुझ्याकडे काय आहे? रोहन शांतपणे म्हणाला, मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे आणि तुमच्या मुलीवर खरं प्रेम आहे. त्या दिवशी त्याने नकार दिला, पण रोहन मागे हटला नाही.
त्याने शेतीत नवीन प्रयोग सुरू केले. ड्रीप सिंचन, आधुनिक बियाणं, सेंद्रिय शेती यामुळे त्याचं उत्पन्न वाढू लागलं. काही वर्षात त्याने गावात स्वतःचं नाव कमावलं. एक दिवस सायलींच्या वडिलांनी त्याची शेती पाहिली. गावात त्याचा मान पाहिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायलीच्या डोळ्यातील प्रेम पाहिलं. त्यांचं मन बदललं. त्यांनी रोहनला घरी बोलावलं. रोहन चिंतित होता, पण यावेळी त्याचं बोलणं वेगळंच होतं. रोहन, आम्ही चुकलो. तू खरंच चांगला मुलगा आहेस. रोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही महिन्यांनी दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. विशेष म्हणजे लग्नाची पहिली पत्रिका बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आली, कारण त्यांचं प्रेम तिथेच फुललं होतं. लग्नानंतरही दर सोमवारी ते बाजारात जायचे. सायली अजूनही फुलांचं दुकान लावायची आणि रोहन भाजी विकायचा. लोक त्यांना पाहून म्हणायचे, हीच ती बाजारातली प्रेमकथा. दोघे एकमेकांकडे पाहून हसायचे, कारण त्यांना माहीत होतं की एका साध्या गुलाबाने सुरू झालेली गोष्ट आज आयुष्यभराच्या प्रेमात बदलली होती. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.